आज आपण बहुगुणी कढीपत्त्याची चटणी बनवत आहोत। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर कढीपत्त्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत, किती गुणकारी आहे हेअर हेल्थसाठी, डायजेशनसाठी। तर रोजच्या आहारात हा खाल्लाच पाहिजे। तर चला मग कढीपत्त्याची मस्त चटणी बनवूया। खूप सारा कढीपत्ता मी इथं घेतला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला ही पानं काढून घ्यायची आहेत। अगदी ताजा टवटवीत कढीपत्ता आहे। तर इथं मी कढीपत्त्याची पानं अशा प्रकारे काढून घेतली आहेत। इथं पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये एक पळी तेल घालते। मुठ्ठीने भरून घेतला आहे, तर 2 मुठ्ठ्या भरून आपला हा कढीपत्ता आहे। तुम्ही अंदाजाने घेऊ शकता। आता फुल फ्लेमवर सारखं हलवं, त्याला कडक करून घ्यायचं आहे, थोडासा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून हा क्रिस्पी होईल। तर इथं कलर बदलायला लागलाय। एक सारखा हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर छान क्रिस्पी दिसायला लागलाय, बऱ्यापैकी भाजला गेलाय। आता गॅस बंद करून आपण पॅनमध्येच हा कढीपत्ता ठेवून द्यायचा आहे। इथं गॅस बंद केलाय आणि गार होईस्तोवर पॅनमध्येच राहू द्यायचं आहे, जेणेकरून हे कुरकुरीत होईल। तर मी इथं थंड झाल्यावर एका चाळणीत काढून घेतलाय। आता इथं पॅन ठेवलाय गॅसवर, परत त्याच्यात 2 पळ्या तेल घातलंय, 1 चमचा जिरं छान फुलू द्यायचे। नंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत। भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी इथं 5 चमचे, 4 लाल मिरच्या घेतल्या आहेत सुक्या, 3 चमचे डाळवं घेतले, जी फुटाणा डाळ म्हणतो आपण, 2 चमचे इथं तीळ घेतले। तर चमचा म्हणजे आपला पोहे खातो आपण रोजच्या वापरातले, तेच चमचे मी इथं वापरलेत। तर अशा प्रकारे हे लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे। आता सुके मसाले घालूया। तर हळद घातली अर्धा चमचा, 1.5 चमचा मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे, 1 चमचा आमचूर पावडर घातली आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। आता हे छान भाजल्यानंतर ह्यात आपण जो कढीपत्ता आधी भाजून घेतला होता तो यात घातला आहे। आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर याला लो टू मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे। एक 5 मिनटं व्यवस्थित सगळं एकजीव होईस्तोवर व्यवस्थित परतून घेतोय। छान परतून झालं की आता गॅस ऑफ करूया आणि हे जे मिश्रण आहे ते त्या पॅनमध्येच गार करत ठेवूया। आता हे ऑफ करते आणि याला थंड होऊ देऊया। तर तुम्ही इथं बघू शकता मिक्सर जार घेतले, हे मिश्रण छान थंड झाले। आता हे वाटून घ्यायचे। तर मी इथं बारीकच वाटून घेते, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं जाडसरही ठेवू शकता। तर बघा तुम्ही इथं आपली मस्त चटपटीत अशी गुणकारी कढीपत्त्याची चटणी तयार आहे। रोजच्या जेवणाबरोबर तुम्ही खाऊ शकता, चपाती भाकरी भाताबरोबर अतिशय टेस्टी लागते। आणि चटणीच्या निमित्ताने हा कढीपत्ता आपल्या पोटात देखील जातो। तर अतिशय गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी तुम्ही ट्राय करून बघा, टेस्टी आहे। व्हिटॅमिन ए बी सी ने युक्त आहे। ह्याच्यात कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस सगळ्या प्रकारचे खनिजं तुम्हाला मिळतील। तर अशी गुणकारी कढीपत्त्याची चटणी या न त्या प्रकारे तुम्ही नक्की खाऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।